AI टेक्नॉलॉजीचा वापर आता सगळीकडेच होताना दिसतोय. विशेष म्हणजे IVF क्षेत्रामध्ये अधिक होताना दिसत आहे. याचा मुळात फायदासुद्धा होतोय. तो नेमका कसा होतोय आणि संपूर्ण ही टेक्नॉलॉजीचा वापर कसा होतोय? या संदर्भात स्त्रीरोगतज्ञ आणि IVF स्पेशलिस्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणूया. मॅडम स्वागत आहे. बेसिकली AI टेक्नॉलॉजी सगळीकडेच खूप गवगवा आहे. तर या टेक्नॉलॉजीचा वापर IVF सेक्टरमध्ये कशा स्वरूपात केला जातोय? आय थिंक AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे. AI टेक्नॉलॉजीमध्ये सगळा डेटा घेतला जातो. लॉट्स ऑफ डेटा टाकला जातो आणि ते कम्प्युटर ॲक्च्युली न्यूरल नेटवर्क जे ब्रेनमध्ये असतं तसं असतं ते नेटवर्क. ते कंबाईन होतं आणि आमच्या फील्डमध्ये कॉन्व्होल्युटेड न्यूरल नेटवर्क वापरलं जातं आणि ते दॅट इज द बेसिस ऑफ AI. आणि AI म्हणजे प्रत्येक स्टेपला आम्ही AI वापरतो अँड दॅट इज ब्युटिफुल. आणि तुला माहिती आहे का, AI आम्ही आमच्या लॅब्समध्ये प्री कोविडपासून वापरतोय. सो इट हॅज बीन इंटिग्रेटेड फॉर अ लाँग टाईम. तर पेशंट सपोजिंग आला तर आता AI प्रोग्राम्स आहेत की आम्हाला त्याचं सक्सेस रेट प्रेडिक्ट करता येतो, त्याचं काय चान्स आहे प्रेग्नन्सीचा ते प्रेडिक्ट करता येतं ॲल्गोरिदम फिलअप करून. ऑफकोर्स ब्लड टेस्ट वगैरे सगळं करावं लागतं. मग लॅबमध्ये AIचा सगळ्यात जास्ती फायदा झालेला आहे. लॅबमध्ये आमच्याकडे प्रोग्राम्स आहेत ज्यांनी आम्ही अंड्याची क्वालिटी, अंड्याचं ग्रेड, ते स्त्रीबीज बाळ कसं होऊ शकतं आणि प्रेग्नन्सी रेट काय आहे हे प्रेडिक्ट करू शकतो. तर हे आहे स्त्रीबीजाचं AI. आमच्याकडे दुसरंच AI पण आहे जे एम्ब्रिओजचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही स्पर्म आत सोडतो आणि ते स्त्रीबीज इन्क्युबेटरमध्ये ठेवतो, त्याला एम्ब्रिओस्कोप म्हणतात. त्याच्यात मग ते टाईम लॅब सिस्टमनी त्याचा मूव्ही केला जातो आणि त्याच्यावरनं हा डेटा जो टाईम लॅब्स फोटोग्राफीचा डेटा आहे प्रत्येक एम्ब्रिओचा क्लाउडमध्ये जातो. क्लाउड हे जे AI आहे हे बेस स्वीडनमध्ये आहे. तर तिकडे जातो डेटा आणि ते अल्गोरिदम AI इमिजिएटली आम्हाला रिपोर्ट पाठवतो की हा एम्ब्रिओ बेस्ट आहे, त्याच्यात प्रेग्नन्सी चान्स एवढा आहे, सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे AIनी काय झालं आहे की टाईम टू प्रेग्नन्सी कमी झाला आहे. मग इट हेल्प्स द पेशंट गेट्स बेटर सक्सेस रेट. आणि आमच्या लॅबमध्ये पण म्हणजे जो टाईम आम्ही स्पेंड करायचो तो डेफिनेटली कमी झाला आहे. आणि जे स्टडीज होतात वगैरे त्याच्यावरनं आढळलं आहे की AI जो बेस्ट 2 एम्ब्रिओज सिलेक्ट करतो, आम्ही जर 2 टाकले तर प्रेग्नन्सी रेट व्हेरी गुड आहे. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीने तुम्ही बघितलं तर प्रिसिशन मिळतं, पर्सनलाइज ट्रीटमेंट होते. AI तुझ्या तुझ्या एम्ब्रिओजचं AI केलं जातं आणि ऑफकोर्स प्रेडिक्टिव्ह की कसं आहे. सो मला वाटतं की अँड इट इज विथ द ह्युमन टच, कारण डॉक्टर्स आहे. त्यामुळे AI भीती वाटते की AI डॉक्टर्सना रिप्लेस करेल का, नाही. डॉक्टर्स अँड AI टुगेदर, एस्पेशली आमच्या फील्डमध्ये जिथे मानसिक कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, की एखाद्या पेशंटबरोबर एक कनेक्शन, इमोशनल कनेक्ट झालं पाहिजे. तर तिथे डॉक्टर विथ AI इज अ विन विन सिच्युएशन. AI टेक्नॉलॉजीमुळे IVFच्या जे म्हणजे चान्सेस आहेत त्याची किती साधारणतः पॉसिबिलिटीज वाढते असं दिसून येतं आणि बेसिकली त्याचं मुळात कारण काय? आय थिंक 5-10%नी डेफिनेटली वाढले आहे. हे बघा, आमचे सक्सेस रेट्स ना 30-40-50% असतात. त्यामुळे 5-6% इज अ लॉट. नाहीतर तू म्हणजे अरे काय हे, पण इट इज अ लॉट. आणि त्याचा काय फायदा झाला आहे की ह्युमन एरर जो असतो तो त्यातनं निघतो आणि डिटेल्स हे करतात. डेफिनेटली यू कांट कम्पेअर टू अ कम्प्युटर. तो कम्प्युटर मेनी इमेजेस घेऊन ॲनालाइज करतो. त्यामुळे तो ॲडव्हान्टेज डेफिनेटली आहे. पण एक लक्षात ठेवा की फायनली त्याच्या मागे तो माणूस लागतो, तो एम्ब्रिओलॉजिस्ट लागतो, तो डॉक्टर लागतो टू गिव्ह इट, टू टेक द फायनल डिसिशन. बरोबर. AI टेक्नॉलॉजीमुळे याचं युटिलायझेशन सगळीकडे सर्वाधिक होताना दिसतंय का आणि फ्युचर अजून काय असेल यातले अजून ॲडव्हान्स? ओके.
दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. आय थिंक हळूहळू सगळीकडे ते स्प्रेड होत चाललंय, कारण इट्स लोकांना रिअलाईज होते की इट इज हेल्पिंग. तुला माहिती आहे सॅम ऑल्टमॅन, हू इज द CEO ऑफ ChatGPT, तो बोलला की आय हॅव सो एक्सायटेड विथ इंडिया की इथे AI इज बिंग टेकन अप इन अ बिग वे. तर आय थिंक इंडिया इज using AI in a very different manner. आणि मला तरी वाटतं पेशन्सना त्याचा फायदा होणार, कारण इट विल कट टाईम फॉर डॉक्टर्स, टाईम मॅनेजमेंट होणार आणि इट विल हेल्प डॉक्टर्स. म्हणजे आमचे जे असिस्टंट्स असतात, तर डेफिनेटली AI will take over that job and it will really help us take decisions decisively की हे. बट ऑफकोर्स त्याच्यात लक्षात ठेवलं पाहिजे की AIचं ऑथेंटिसिटी बघितली पाहिजे, की किती त्यांनी डेटा फीड केलेला आहे अँड यू आर गेटिंग दॅट आन्सर. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बेसिकली फ्युचरमध्ये अजून या गोष्टीमध्ये काय युटिलाइज होईल? फ्युचर इज व्हेरी ब्राईट. आय थिंक फ्युचरमध्ये काय होईल, आमच्याकडे ना आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, मिनिंग जीनॉमिक्स, म्हणजे जेनेटिक्सची. आणि जीनॉमिक्समध्ये म्हणजे तुझं एक रक्त घेतो किंवा काही घेणार, स्वॅब घेणार आणि तुझी जेनेटिक मॅपिंग करणार. आणि हल्ली कॅन्सरमध्ये वापरलं जातं. आता कॅन्सरचं जीन टेस्ट करून कुठला औषध त्याच्यावर उपयोगी पडणार ते आम्हाला कळतं. म्हणजे पर्सनलाइज ट्रीटमेंट होतं की ह्याला हे औषध, त्याला ते औषध. यू अंडरस्टँड. तर IVFमध्ये आम्ही तुझं जेनेटिक हे करून की तुला काय आम्हाला करता येईल. तर AI एवढा डेटा झाला आहे वर्ल्डमध्ये, जीवास म्हणून आम्ही म्हणतो, जीनॉमिक वर्ल्ड वाईड डेटा. तो सगळा एकत्र करून ॲनलाइज करणं AI विल हेल्प अस विथ इट. कारण तो ऑलरेडी आम्ही ॲनलाइज करून वी आर युझिंग इट. पण त्याच्यात AI ॲड केलं की ते फटाफट होतं, फास्ट होतं अँड ॲप्लिकेशन्स लवकर येतील बाहेर. You understand? So I think it's the future is genomics. The future is, AI in the lab. आता नवीन जी लॅब चालू झाली आहे ती फुल रोबॉटिक आहे. ते AI with robotics will be amazing. So it will cut short the time for pregnancy, as I said. Patient personalized treatment होणार. प्रिसाईज ट्रीटमेंट होणार. काय फालतू म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हे नका करू, हिला हेच करा. So I think all that will definitely help. So robotics, genomics, I think आमचे सगळे records will be handled by the AI. बरोबर. इवन ॲनालिसिस सुद्धा फास्ट होईल सगळ्या डाटांचं त्यामुळे. Oh my God, yes, absolutely. म्हणजे पब्लिकेशन जे आम्ही रिसर्च पब्लिश करतो वगैरे, that will become much easier. बरोबर. त्यामुळे फ्युचरमध्ये ज्या लोकांना IVFचे अनेक वेळा असे अनुभव येतात की नाही पॉसिबिलिटीज कमी आहेत असं लोकांचं खूप मत आहे. तर ह्याच्यामध्ये हा फायदा होतो ना ज्याला. आय थिंक तो पेशंट ॲनलाइज केला जाईल आणि त्याला ते प्रेडिक्शन फॅक्टर सांगितलं जाईल. सो आय थिंक डिसिजन घेणं फार महत्त्वाचं आहे. आता मी सांगते, माझ्याकडे एक फ्रीझिंग चिकार होतं. म्हणजे काय, बऱ्याचशा मुली ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना करिअर बनवायचं आहे, इतक्यात मूल नाही व्हायचं किंवा लग्न नाही करायचं लवकर, किंवा नवरा चांगला मिळालेला नाही, प्रेशर असतं ना की बाबा लवकर शोध आणि लग्न कर बाई, मूल झालं पाहिजे. तर त्याच्याऐवजी हल्ली मुली अंडी फ्रीज करतात. तर अंडी जेव्हा आम्ही फ्रीज करतो तेव्हा AI करतो. आणि त्या AIमध्ये आता परवा माझ्याकडे एक यंग मुलगी आलेली, हार्डली 28 वर्षाची होती, पण तिला एंडोमेट्रिओसिस होतं. आणि आम्ही जेव्हा स्त्रीबीजं काढली तेव्हा फक्त एक अंड मिळालं. तर त्याचा बर्थ रेट किती होता माहिती आहे का? 60%. म्हणजे तिला ॲटलिस्ट 10-15 अंडी मिळाली पाहिजेत. तर एक आयडिया येतो आपल्याला की बाबा नाही, आपल्याला परत करावं लागतं. नाहीतर पेशंटला पण समजवायला की परत तू केलं पाहिजे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण हा जेव्हा रिपोर्ट समोर येतो तेव्हा पेशंट्सनाच कळतं की डॉक्टर्सच्या हातात काही नाही. तुम्ही मला जर अंडी नाही मिळाली तर मी कशी प्रेग्नन्सी देणार? ओके. आणि एक अंड्याची प्रेग्नन्सी तेवढीच आहे. पण लाईक दुसरी एक पेशंट होती, तिने जवळजवळ 15 अंडी दिली, तिचा 60% प्रेग्नन्सी रेट होता. सो इट्स ऑल क्वालिटी, नंबर्स, ते सगळं असेस होतं ह्या प्रोग्रॅम्समध्ये. येस, थँक्यू. तुम्ही सगळं डिटेल इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल. व्हिडिओ संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.